राऊतसाहेब, आज शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही गटात ही जयंती साजरी होईल. आज अंधेरीत उद्धव ठाकरेंची त्यानिमित्त सभा आहे. या देशातलं एक महान नेतृत्व आणि अर्थात महाराष्ट्राचे मराठी माणसाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. आज शिवसेना प्रमुख आमच्यात नाही व आपल्यात नाही, पण त्यांनी जे स्वतःचं विश्व उभं केलं, मग मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी केलेला संघर्ष असेल, या देशातल्या हिंदूंना गर्वानं हिंदू म्हणून जगण्याचा दिलेला मंत्र असेल, आणि त्यातून हा जो देश आणि महाराष्ट्र घडत राहील आणि दोन पिढ्या निर्माण झाल्या, हे बाळासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्राला स्वाभिमानाची आणि लढण्याची प्रेरणा देण्याचं काम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या, पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेना प्रमुखांचं ऋण मान्य करून बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला, समाजाला आणि महाराष्ट्राला बऱ्याच गोष्टी दिल्या. ते कधी सत्तेवर स्वतः आले नाहीत, म्हणजे मुख्यमंत्री झाले नाहीत, गव्हर्नर झाले नाहीत, केंद्रात मंत्री झाले नाहीत. ही सगळी पदं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि सामान्य शिवसैनिकांना दिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर करण्याचं काम हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आज हे आपण मगाशी म्हणालात की शिवसेनेचे दोन गट वेगळ्या वेगळ्या सभा वगैरे घेत आहेत. ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत किंवा जे खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, त्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे, माननीय शिवसेना प्रमुखांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधी शिवसेनेमध्ये वेगळा गट निर्माण केला नाही. त्याच्यामुळे गट हा शब्द चुकीचा. जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे. बाकी जर कोणी, जसं बाजारामध्ये डुप्लिकेट औषधं असतात, बनावट कपडे असतात, दुसरे ब्रँड वापरतात आणि काही ठिकाणी बनवतात, असे ब्रँड जर बाजारात आले असतील, चायना माल शिवसेनेच्या नावानं, तर तो तात्पुरता असतो. आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात, वाट पेटली का नुसती फुसकेरे सुटतात, वाजत नाही. अशा काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेल्या आहेत. कारण स्वतः भारतीय जनता पक्ष चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात. पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे, ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे. मातोश्रीतून त्याचे निर्णय होतात. बाकी कोणाला काय करायचं ही तात्पुरती अवस्था आहे. मी कालही म्हणालो, देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांनी काहीतरी त्यांना बाळासाहेबांविषयी प्रेम आलेलं आणि त्यांनी ट्विट केलेलं आहे. राऊतसाहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बाळासाहेबांना अभिवादन करताना शहांनी म्हटलंय की प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील. त्यांना बाळासाहेब ठाकरे माहीतच नाहीत. अमित शहाना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काय झुंज दिली, आणि ही झुंज प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहाशी सुद्धा देत आहोत. लक्षात घ्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत, संघर्ष करत आज आम्ही उभे आहोत, ती आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे.
नुसतं बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रातून मतांसाठी घेतलं म्हणजे ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही. बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते खरे, नकली हिंदू हृदय सम्राट नव्हते. ते कृतिशील हिंदू हृदय सम्राट. हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना, पॉवर नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला देशामध्ये आणि त्याचे परिणाम भोगले. महाराष्ट्रामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला, लढा दिला आणि शिवसेनेसारखी कवच कुंडलं या महाराष्ट्रासाठी निर्माण केली. ही कवच कुंडलं ज्या अमित शहानी आणि मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार अजिबात नाही. हे मी तुम्हाला सांगतो. प्रतिकूल परिस्थितीशी आम्ही झुंज देतो, ही बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आहे. आम्ही चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून राजकारणामध्ये थांबलेलो नाही. बाळासाहेबांचा एक विचार होता, बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं. बाळासाहेब हे ढोंगावर हल्ला करणारे, ढोंगाचा प्रतिकार करणारे नेते होते आणि या देशात जे ढोंग सुरू आहे हिंदुत्वाच्या नावानं राजकारणातलं, त्या ढोंगाचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना करते. हाच बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. तुम्ही जे आज अमित शहाचं ट्विट किंवा मोदी शहाचं ट्विट वगैरे म्हणताय ना, माझं त्यांना आवाहन आहे, शिवसेनेतर्फे आवाहन आहे, संपूर्ण उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतर्फे आवाहन आहे की ढोंग बंद करा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नानं या किताबानं त्यांचा गौरव करा. तर तुम्ही खरे. ही शिवसेनेची मागणी आहे समजा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे. गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून जे त्या पदाला योग्य नाही, ज्या किताबाला, अशा या भारतरत्न आपण दिलेला आहे. पण ज्याने या देशामध्ये खरा हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं, त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही? हे ढोंगबंद करा. बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष आता 2026 ला सुरू होत आहे. त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही. हिंदू हृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल. इतकंच मी सांगतो. आणि ही ढोंग बंद करा. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीने आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल. राऊतसाहेब, आज शिंदे शिवसेनेचा बीकेसी जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता राजकीय भूकंप आमदार खासदार आता असं करतील असा दावा केला. बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला प्रवेश द्या म्हणून. तेवढंच बाकी आता की बीकेसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचे बाकी आहोत. बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. निर्लज्ज लोक आहेत ते. आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करतात. जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा. आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परब, बरं का, हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करतायत. वाटलं दावोस मधून जाहीर करावं. ते बसलेत नाही तिकडे उद्योग मंत्री. आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे, कॉप्या देतो तुम्हाला, आम्हाला प्रवेश द्या म्हणून. लाजा वाटत नाही का यांना? दावोसचा उल्लेख केला तर दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय. जवळपास 15,70,000 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि जवळपास 16 लाख रोजगार निर्माण होणार आहे. 16 लाख होऊ द्या, 16,000 रोजगार झाला निर्माण नवीन, तर मी त्यांचं जाहीरपणे सत्कार करू. आम्हाला आनंद आहे 16 लाख होणार असेल तर. नरेंद्र मोदी वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते, अजून 2,000 लोकांना रोजगार देऊ शकले नाही. त्यांचे ते केले. आणि परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत? ते बेडेकर लोणचे, कुबल लोणचे, ठाकूर लोणचे, बरं का, अमुक अमुक मसालेवाले, उदबत्तीवाले मुंबईतले, त्यांच्याशी करार करताना दिसतात. अहो, या देशातले उद्योगपती
त्यांच्याशी इथे करार मदार होऊ शकतात ना. जिंदाल आहेत, रिलायन्स आहे, पुण्यातले कल्याणी आहेत, यांची नावं मी वाचली. यांच्याशी करार मदार करायला दावोसला जायची गरज काय? दावोसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे? एलन मास्क केला पाहिजे, कोण आहे तो मस्क, किंवा अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या, म्हणजे नावं आम्हाला माहित नाहीत, या मराठी माणसाला, आमच्या सामान्य माणसाला, की आम्हाला जरा हृदय भरून येईल, अरे बापरे 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 असं करू आम्ही काहीतरी. इतकी मोठी कंपनी भारतामध्ये येते, ऍपल कंपनीचा प्रोजेक्ट आला, सॅमसंगचा प्रोजेक्ट आला, असे काहीतरी नावं घ्या ना. हे लोणची, चटण्या, पापड, उदबत्त्या, फुलभाजे यांच्याशी करार करता जे इकडले आहेत, त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक. तिथे कोट बीड घालून आणि शर्टाला फुल लावून जिंदाल, अंबानी, कल्याणी यांच्याशी कसले करार करता? महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे. काय कोणाला फसवताय तुम्ही? हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात, आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात, नाशिकला होऊ शकतात, संभाजीनगरला होऊ शकतात. त्यासाठी दावोसला जाऊन तुम्ही कशाला काय करताय? काय ते काय करताय ते मी लवकरच सांगेन तिथे जाऊन. रावसाहेब, शरद पवार, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची बंद दरवाजावर चर्चा सुरू आहे. 15 मिनिटं. कोणाची? शरद पवार, अजित पवार यांची बंद दरवाजाआड चर्चा सुरू आहे. आणि अलीकडे शरद पवार, अजित पवार अनेक कार्यक्रमात एकत्र येताना. त्याच्यावरती मी काय बोलू? त्यांचं काय, कोणता मुद्दा? अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत. मग गृह शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल. आता ते तसंच उत्तर देतील. शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो, बरं का, असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक. पण आम्ही, आमचं लक्ष आहे. बीड आणि परभणी प्रकरणी वाटेवर आहेत असं कोण? स्नेहल जगताप रायगड जिल्ह्याच्या, त्या माजी नगरसेवक आहेत. बघू नंतर. बीड आणि परभणी प्रकरणी 25 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा आहे. त्यात महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका आहे? शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात काही संवाद झालाय का? नाही, बघू, मोर्चात सहभागी होणार? माझ्याकडे त्याच्याविषयी माहिती नाही. बोलिये. नाही, आपका क्या है? कोणाची आभार यात्रा? ईव्हीएमचे आभार मानणार की पैशाच्या बंडलाचे आभार मानणार आहे? ते त्यांना विचारा. माझ्याही कानावरती आलेलं आहे. त्यांनी एक माणसाच्या उंची एवढं ईव्हीएम यंत्र बनवलेलं आहे आणि ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी लावून त्या ईव्हीएम मशीनचे आभार मानत एकनाथ शिंदे फिरणार आहेत. हे माझं लक्षात आलेलं आहे, आम्हाला समजलेलं आहे. ईव्हीएमचे आभार यात्रा ते काढतायत. आनंद काढा. रावसाहेब, एक प्रश्न आहे की बिहारमध्ये नितीश कुमारांनी मणिपूरमधून भाजप सरकार पाठिंबा काढलेला आहे. मणिपूर सरकारमधून पाठिंबा काढलेला आहे. काढला, परत दिला. ते नितीश कुमार आहेत. आधी काढला, मग परत दिला. त्यांना सवय आहे, त्यांचा आवडता खेळ आहे तो. बोलिये. बात ऐसी है, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाला साहेब ठाकरे एक ऐसा व्यक्तित्व रहा इस देश में जो किसी का मोहताज नहीं रहा. वो अपने आप एक हिमालय की तरह सह्याद्री से भी ऊपर उनकी लीडरशिप रही. महाराष्ट्र में मराठी मानुष को स्वाभिमान से जीने के लिए उन्हें संघर्ष किया, शिवसेना की स्थापना की. वो शिवसेना 50 साल हो गया, आज भी है. मोदी शाह ने बहुत कोशिश की बाला साहब ठाकरे की शिवसेना तोड़ने की, तोड़ी भी है. और ये लोग आज ट्वीट करके बाला साहब ठाकरे को आदरांजलि दे रहे हैं. ये सबसे बड़ा ढोंग है. जो लोग मोदी जी और शाह जी जैसे, एकनाथ शिंदे जैसे, देवेंद्र फडणवीस जैसे लोग अगर बाला साहब ठाकरे जी को ट्विटर के ऊपर उनके सम्मान की बात करते हैं, वो ढोंग कर रहे हैं. बाला साहब ठाकरे का जो प्राण है वो शिवसेना है. उनके ऊपर आपने हमला किया है, आपको शर्म आनी चाहिए. बाला साहब ठाकरे का नेतृत्व पूरे देश ने माना है. हिंदू हृदय सम्राट थे, महाराष्ट्र के हृदय सम्राट थे. ऐसा नेता फिर इस देश में, इस मिट्टी में जन्म नहीं लेगा.
हम सब उनके ऋणी है। हमारे जैसे लोगों को बाला साहब जी ने बनाया और इस काबिल बनाया कि हम राष्ट्रीय मंच पर जाकर हमारे राज्य की, जनता के और देश की बात कह सके। ये बाला साहब ठाकरे जी का योगदान रहा कि हमारे जैसे सामान्य लोगों को नेता बनाया, सांसद बनाया, मंत्री बनाया, मुख्यमंत्री बनाया। ये उनकी सबसे बड़ी योगदान रही। और खुद किसी पद पर नहीं बैठे, लोगों को बनाया, ये बड़ी बात रही। और मोदी जी और शाह जी ने क्या किया, बीजेपी ने क्या किया, जिसे हम महाराष्ट्र की कवच कुंडले बोलते हैं, संरक्षक शिवसेना, उनको तोड़ दिया, अपने स्वार्थ के लिए तोड़ दिया, पैसे की ताकत पर तोड़ दिया, हाँ, पावर की ताकत से तोड़ दिया। फिर भी हम जिंदा है, फिर भी हम जिंदा है, जिंदा रहेंगे और हम पलटवार करेंगे। आप कुछ भी करो। अगर आप ये ट्विटर पर श्रद्धांजलि देने से अच्छा होगा आप बाला साहब ठाकरे को भारत रत्न देते, दीजिए ना। ऐसे ऐसे लोगों को आपने 10 साल में भारत रत्न दिया है, इनका नाम लोगों को मालूम नहीं है, लोग पूछते हैं ये कौन है। लेकिन आपके राजनीतिक फायदे के लिए रीजनल लोगों को भी दिया है, गांव के लोगों को भी दिया है, क्योंकि आपको वोट चाहिए। वोट की राजनीति, किसी का नाम लेकर अपमान नहीं करना चाहता हूं। ये तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे को भारत रत्न दीजिए। कल 26 जनवरी है ना, घोषित करिए। साहब, लेकिन अमित शाह ये भी कहते हैं कि बाला साहब कभी अपने विचारों से या तत्वों से कटिबद्ध रहे, कभी उन्होंने प्रताड़ना नहीं। बाला साहब ठाकरे प्रेरणा स्थान है। बाला साहब ठाकरे अगर उनके प्रेरणा स्थान होते तो प्रेरणा स्थान के ऊपर हमला नहीं करते। बाला साहब ठाकरे के विचार आपको मालूम नहीं, आपने कभी बाला साहब ठाकरे का विचार समझने की कोशिश नहीं की है। आपको इतना ही मालूम है मुंबई की लूट करना है, लूटना है मुंबई को, इसलिए आपको शिवसेना तोड़ना है। अगर बाला साहब ठाकरे होते तो सबको जूते मारकर भगा देते यहां से, आप सभी को। मुझे मालूम है बाला साहब ठाकरे, मेरी पूरी जिंदगी उनके साथ गई है, मुझे मालूम है क्या है बाला साहब ठाकरे। बाला साहब ठाकरे ने कभी अपने तत्वों से एडजस्टमेंट नहीं किया है। जरूर बाला साहब ठाकरे ने इंदिरा गांधी को समर्थन दिया था, इंदिरा गांधी आयरन लेडी कहा था। बाला साहब ठाकरे ने इमरजेंसी का भी समर्थन किया था। तो अमित शाह जी को शायद मालूम नहीं होगा। और बाला साहब ठाकरे जी के कांग्रेस पार्टी के साथ भी अच्छे रिश्ते रहे। बाला साहब ने कभी विद्वेष की राजनीति नहीं की। अमित शाह जी सुन लीजिए, बाला साहब ने किसी को अपना व्यक्तिगत दुश्मन नहीं माना। बाला साहब ने कभी राजनीतिक दुश्मनी किसी के परिवार तक नहीं लेके गए। तो आपको क्या विचार मालूम है बाला साहब ठाकरे जी को, बताइए ना। ये ढोंग बंद कर दीजिए। बाला साहब सबसे बड़े दुश्मन थे ढोंग के। जो ढोंग करता था उसको वो जूते से मारते थे। चलिए, थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।